ऍग्रीकल्चरचे ऍडमिशन फॉर्म भरून संपन्न झालेत. आज त्याची शेवटची तारीख होती आणि पुढील प्रश्न आणि विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे बहुधा फोन येत आहेत, मेसेज येत आहेत की सर आता पुढील प्रक्रिया काय. तसेच असे बरेचसे विद्यार्थ्यांचे कॉल्स आलेत किंवा मेसेज आलेत, सर ऍडमिशन फॉर्म भरलायत परंतु आता ग्रीव्हन्सेस मध्ये माझे काही डॉक्युमेंट्स लावायचे राहिलेत, ते डॉक्युमेंट्स जोडता येतील काय. तसेच अजून काही प्रकारचे प्रश्न अशा पद्धतीने येत आहेत की सर डॉक्युमेंट्स माझे त्रुटीमध्ये आहेत, फॉर्म अप्रूव्ड सुद्धा दाखवतोय परंतु पुढील प्रक्रिया काय, म्हणजेच काय तर कॉलेज कधी टाकता येतील किंवा कॉलेज कोड आम्ही त्या ठिकाणी टाकले नाहीत. तर अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभा आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं शिक्षाश्री करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपण सर्वजण युट्यूब चॅनलला जे भरभरून प्रेम देतात, आशीर्वाद देतात त्यासाठी नक्कीच धन्यवाद व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आपल्या सर्वांना माहितच आहे की ऍग्रीकल्चर आणि रिलेटेड स्ट्रीम बीटेक बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, ऍग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, फॉरेस्ट्री, होम सायन्स, कम्युनिटी सायन्स अशा वेगवेगळ्या डिग्री प्रोग्रामसाठीचे ऍडमिशन फॉर्म आज म्हणजे 27 जुलै रोजी जी वाढीव 10 दिवसाची डेट दिली होती ती आज संपलेली आहे. आणि पुढील प्रक्रिया म्हणजेच काय तर ऍडमिशन प्रोसेसमध्ये काही नव्यानं बदल झाले आहेत किंवा ऍडमिशन प्रोसेसमध्ये नवीन तारखा डिक्लेअर झाल्या आहेत. तर त्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत की फॉर्म भरून झालाय परंतु पुढे काय या माहितीच्या उहापोहासाठी आज आपण या ठिकाणी उभा आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रामुख्याने लक्ष द्या, ऍडमिशन फॉर्म भरला म्हणजे प्रक्रिया संपली असं नसून बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मला फोन आलेत की सर आम्ही ऍडमिशन फॉर्म भरलाय, आता लॉग इन करून बघितलं तर फॉर्म होल्ड दाखवत आहे, काही डॉक्युमेंट्स आमचे पेंडिंग दाखवत आहे किंवा स्क्रुटनी रिमार्क चेक केला तर त्या ठिकाणी काही डॉक्युमेंट्स मध्ये त्रुटी दाखवत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा बाबतीमध्ये अजून सुद्धा तुमच्याकडे वेळ आहे ज्यामध्ये ग्रीव्हन्सेस पिरियड मध्ये आपल्याला त्या ठिकाणी चेंजेस करता येतील. तो ग्रीव्हन्स पिरियड कधी असेल, आपण कधी डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतो, फॉर्म मध्ये काय त्रुटी असेल तर त्या कधी आपण दुरुस्त करू शकतो, अशा एक ना अनेक प्रकारची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर माझे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक नम्र आवाहन असेल की हा व्हिडिओ शांतपणे पूर्ण व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे आणि तुम्हाला काही त्रुटी आली तर आपला नंबर सुद्धा आपण इथं हॉटलाईन मध्ये देत आहोत. तो नंबरवरती तुम्ही कॉल करून कधी आपल्या शंकांचं निरसन करू शकतात. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की आपण सर्वांनी शिक्षाश्री करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ऍडमिशन प्रोसेस फॉर्म भरून संपन्न झालेत, 10 दिवस आपल्याला एक्सटेंड आलेले आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे कॉल येतात की सर पुढे काय, ऍडमिशन फॉर्म भरून झालाय परंतु आपण ग्रीव्हन्सेस काय डॉक्युमेंट्स मध्ये त्रुटी असेल तर ते कधी अपलोड करायचे, कॉलेज कोड केव्हा टाकायचे, माझा हा पर्सेंटाईल स्कोर आहे, मला कुठलं कॉलेज मिळेल किंवा मी कुठल्या पर्सेंटाईल नुसार मी कॉलेज कोड कोणते टाकले पाहिजेत, माझं कुठल्या कॉलेजसाठी प्रेफरन्सेस बसतोय किंवा मला कशा पद्धतीने प्रेफरन्सेस टाकता येतील, अशा अनेक प्रश्नांची उत्तर आजच्या आपण व्हिडिओमधून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सरकार आणि कृषी मंत्री यांच्या आग्रहाखातर जी आपली 17 जुलै ही शेवटची तारीख होती, तर त्यानंतर शासनाकडून 10 दिवसाची अतिरिक्त मुदतवाढ आपल्याला ऍडमिशन फॉर्म भरण्यासाठी दिली होती, जी की 27 जुलै आजची शेवटची तारीख होती. तर ऍडमिशन फॉर्म भरण्यासाठीची डेडलाईन ही संपलेली आहे. आता कुणाला ऍडमिशन फॉर्म भरता येणार नाही. ज्या विद्यार्थ्याला सीईटीला आउट ऑफ 100% जरी असेल तरी आता ऍडमिशन फॉर्म भरता येणार नाही. नाही म्हणजे नाहीच. तर आता चान्स गेलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी आज सुद्धा अजून 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि ऍडमिशनसाठी ऍग्रीकल्चर रिलेटेड ऍडमिशनसाठी तुम्हाला पुढे प्रोसेस करता येईल. मग विद्यार्थी विचार, सर फॉर्म भरले पण आता पुढे काय. तर सर्वात महत्वाचं असतं की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जनरेट होत असते. ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपली जनरेट होणार आहे 31 जुलै म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या दिवशी 5:30 नंतर ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल. मग त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्ही हे बघायचं की आपलं नाव त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आहे का, आपण अपलोड केले डॉक्युमेंट्स प्रॉपरली त्या ठिकाणी मार्क्स कन्सिडर झाले आहेत का. म्हणजे काय तर आधार रिझर्वेशन जर तुमचं असेल, समजा शेतकरी असल्यास दाखला तुमचा असेल, 7/12 असेल किंवा इतर वेटेज वाढून देणार तुमचे NCC NSS असेल किंवा स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल, याचे ऍडिशनल वेटेज तुमचं त्या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आलंय का हे तुम्हाला चेक करायचं 31 जुलै 2025 रोजी. त्यामध्ये तुमचं नाव सुद्धा येईल की पर्टिक्युलरली तुमचं त्या जी काही जेवढं विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल त्यामध्ये तुमचं नाव सर्च करायचंय. आता त्यामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि ऑन होल्ड लिस्ट अशा 2 लिस्ट जनरेट होतील. बरोबर, कोणत्या, एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि होल्ड. म्हणजे प्रोव्हिजनल म्हणजे काय की तुम्ही लोकांनी जे डॉक्युमेंट्स लावलेले आहेत त्या डॉक्युमेंट्सच्या धर्तीवरती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जनरेट होते. आणि एक असते होल्ड. होल्ड म्हणजे काय तर काही डॉक्युमेंट्स मध्ये तुमची त्रुटी असेल किंवा अनावधानाने तुम्ही 2 फॉर्म भरले असतील तर ते ऑन होल्ड लिस्ट मध्ये तुमचं नाव जात असतं. बरोबर, तरी सुद्धा घाबरण्याची गरज नाही. काही विद्यार्थ्यांनी असे सुद्धा प्रश्न विचारलेत की सर माझे डॉक्युमेंट्स ऑन होल्ड दाखवत आहे, माझा फॉर्म ऑन होल्ड दाखवत आहे. तर मित्रांनो घाबरू नका. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट झाल्यानंतर जे काही ग्रीव्हन्स पोर्टल ओपन होईल त्या ग्रीव्हन्स पोर्टलमध्ये तुम्ही नव्यानं ते डॉक्युमेंट्स ओपन करा. तुमचे काही रिझर्वेशन फॅक्टर त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असतील तर ते तुम्ही चेंजेस करा आणि ऑन होल्ड असलेला शिक्का तुम्ही पुसून
तुम्ही सुद्धा मेरिट लिस्टमध्ये ऍड होऊ शकतात. मग हे कधी करायचंय हा एक प्रश्न आहे की ऑनलाईन तक्रार नोंदणीचा कालावधी, या कालावधीमध्ये तुम्हाला हे करायचंय. त्याची तारीख आहे तुमची 1 आणि 3 ऑगस्ट. या दरम्यान तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आपले जर काय डॉक्युमेंट्स असतील, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांची आणि पालकांची रिक्वेस्ट अशी आहे की सर आम्ही शेतकरी असल्या दाखला आमच्याकडे होता, परंतु फॉर्म भरत असताना कॅफेवाल्याने त्या ठिकाणी ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट लावलं नाही. मी पुन्हा एकदा सांगतोय विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आमच्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओवरती मी त्यावरती स्पेशली एक शॉर्ट्स आणि व्हिडिओ सुद्धा अपलोड केला होता की शेतकरी असल्या दाखला लावावा की 7/12 उतारा लावा. तर कॅफेवाले किंवा इतर मार्गदर्शक तुम्हाला सांगतात की दोन्ही याला सारखंच वेटेज आहे, कुठलाही दाखला लावला तरी चालतो. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो की 7/12 जर तुम्ही जोडला असेल तर आपल्या सीईटीच्या पर्सेंटाईलमध्ये 12% वाढ होते. आणि तुमच्याकडे जर शेतकरी असल्यास दाखला असेल तर तुम्हाला 6% वेगळं आरक्षण लागू होतं मित्रांनो. म्हणजे काय, समजा एखादा विद्यार्थी एससी कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, त्याला शासनाचं 6% रिझर्वेशन आहे आणि हे ऍडिशनल 6% रिझर्वेशन कोट्यातून त्याला ऍग्रिकल्चरिस्ट या कोट्यातून त्याला ऍडमिशन मिळत असतं. म्हणजे काय, तर एजी सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर ऍडिशनल रिझर्वेशन तुम्हाला प्राप्त होतं. यासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे आता एजी सर्टिफिकेट आला असेल आणि त्यावेळेला त्याची रिसिप्ट लावली असेल तर ते विद्यार्थी सुद्धा या 1 ते 3 ऑगस्टच्या दरम्यान तुमची रिसिप्ट अपलोड करू शकतात. सेकंड थिंग, काही विद्यार्थ्यांनी ऍग्रिकल्चर हा ऑप्शनच सिलेक्ट केला नाही तर ते विद्यार्थी काय करू शकतात, तर ग्रीव्हन्स पिरियडमध्ये तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही डायरेक्टली एमसीआर पोर्टल सोबत बोलतो किंवा सीटीसीएलच्या हेल्पलाईनला आपण बोलतो. आणि त्यावेळेला सुद्धा तुमचे काही डॉक्युमेंट जर राहिले असतील तर त्यावेळेला ग्रीव्हन्सेस पिरियडमध्ये फॉर्म एडिट करता येतो. म्हणजे तुम्हाला ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट त्या ठिकाणी जोडता येईल. एखादं तुमचं डॉक्युमेंट जर राहिला असेल, तुम्ही जर रिसिप्ट लावली असेल तर ती सुद्धा तुम्हाला जोडता येईल आणि ऍडिशनल मार्क्स तुम्हाला क्लेम करता येतील. तर ही बाब प्रामुख्याने तुम्ही लक्षात ठेवा. 1 तारखेला झोपेतून उठल्याबरोबर कॉल करा आणि सांगा की सर आमचं डॉक्युमेंट स्टेटस त्या ठिकाणी ऑन होल्ड दाखवतोय, मला या पद्धतीनं पुढच्या याला जाण्यासाठी मला मार्ग दाखवा, म्हणून मला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे मार्गदर्शन करा. तर तुमचा कॉल नक्कीच घेण्यात येईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येईल किंवा तुम्ही स्वतः सुद्धा त्या ठिकाणी ती प्रोसेस करू शकता. गॉट इट. तर 1 ते 3 तारखेला तुम्हाला ग्रीव्हन्सेस अटॅच करायचे. मग पुढची प्रोसेस असते की ग्रीव्हन्सेस अपलोड केल्यानंतर तुमचे ग्रीव्हन्सेस मान्य झालेत की नाहीत, तर ती लिस्ट येणार आहे तुम्हाला 4 ऑगस्ट 2025 रोजी तुम्हाला सायंकाळी 5:30 वाजता. हे कळणार आहे की तुम्ही जे काय डॉक्युमेंट्स लावले, शेतकरी असं दाखला लावला असेल, कॅटेगरी सर्टिफिकेट लावला असेल, व्हॅलिडिटी लावली असेल, ते डॉक्युमेंट्स तुमचे कन्सिडर झाले असेल तर ते 4 तारखेला लिस्ट येईल. त्याला आपण म्हणतो फायनल मेरिट लिस्ट. ओके, फायनल मेरिट लिस्ट येईल तुमची 5 ऑगस्टला. हे कन्सिडर झाल्याची 4 तारखेला लागेल. 5 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल. त्यामध्ये तुम्हाला कळेल की आपला मेरिट रँक किती आहे आणि आपल्याला किती पर्सेंटाईल नुसार आपलं कुठलं कॉलेज मिळेल. ओके, ही असते तुमची फायनल मेरिट लिस्ट. त्यानंतर 5 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला कळेल की महाराष्ट्रभरामध्ये जागा किती आहेत, याची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट किंवा कोटा, कॉलेज वाईज कोटा किती आहे, तर हे तुम्हाला कळणार आहे 5 ऑगस्ट रोजी. आता सगळ्यात महत्वाची प्रोसेस असते की ऍडमिशन फॉर्म भरलाय, ग्रीव्हन्सेस सुद्धा तुम्ही बघितलेत, फॉर्मचं स्टेटस बघितलं, त्यानुसार ग्रीव्हन्सेस अपलोड केलेत, फायनल मेरिट लिस्ट तुम्ही बघितलीत, परंतु आपण निद्रावस्थेत आहोत, म्हणजे आपण झोपलेलो जर असेल तर आपल्याला जागा व्हायचंय. कधी व्हायचं जागा, आपल्याला 6 आणि 7 तारखेला. त्या दिवशी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, 6 आणि 7 ऑगस्ट रोजी आपल्या आयुष्यातला क्रांतिकारी निर्णय असणार आहे. क्रांतिकारी निर्णय याच्यासाठी की जर 6 आणि 7 तारखेला जर तुम्ही कॉलेज कोड व्यवस्थित टाकलेत, कुठल्याही कॉलेजच्या व्यक्तींच्या किंवा बाहेरच्या व्यक्तींच्या इन्फ्लुएन्समध्ये न येता आपल्या पर्सेंटाईलनुसार बसणारं महाविद्यालय आपण सिलेक्ट करायचंय आणि त्याचाच कॉलेज कोड आपल्याला 6 आणि 7 ऑगस्टला आपल्याला टाकायचा आहे. म्हणजेच काय, तर ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोअर असेल, सीईटी असेल, नीट असेल किंवा जेईई मध्ये असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्या पर्सेंटाईलनुसार आपले कॉलेज कोड प्रेफरन्सेस ठरवायचे की मी या प्रेफरन्समध्ये बसतो, मला 100% गव्हर्नमेंट कॉलेज मिळते, नसेल गव्हर्नमेंट मिळत तर मला प्रायव्हेट कॉलेज मिळत असेल तर त्यासाठी मी तो कॉलेज कोड टाकला पाहिजे. तर ही प्रोसेस करायची आपल्याला 6 आणि 7 ऑगस्ट रोजी. आता 6 आणि 7 ऑगस्टला तुम्ही कॉलेज कोड टाकले, त्यानंतर तुम्हाला 9 ऑगस्टला पहिला राऊंड लागणार आहे. काय होणार आहे, 9 ऑगस्टला फर्स्ट राऊंड आपला मेरिट जनरेट होणार आहे, फर्स्ट राऊंड. तर फर्स्ट राऊंडला तुमचे यादी डिक्लेअर होईल. त्यानंतर तुम्हाला रिपोर्टिंगचा कालावधी असतो की रिपोर्टिंग कधी करायची. तर पहिला राऊंड डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला कॉलेजला रिपोर्टिंग करायचे 10 ऑगस्ट ते 12 ऑगस्टच्या दरम्यान, बरोबर. 10 ऑगस्ट ते 12 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला पहिल्या राऊंडसाठी जर कॉलेज अलॉट झालं असेल, आता पहिल्या राऊंडसाठी कॉलेज अलॉट होत असतं ते 85 अँड अबोव्ह पर्सेंटाईलसाठी, कमीत कमी म्हणजे प्रायव्हेट कॉलेज जरी असले तरी 85% पुढच्या स्कोअरसाठी आउट ऑफ 120, 120. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की आपला जो ऍग्रिकल्चर रिलेटेड ऍडमिशन प्रोसेस असतं त्याच्या 120 पैकी हा स्कोअर पकडला जातो. 100 मार्क्स तुमचे सीईटी, नीट, जेईईचे पकडले जातात आणि 20 मार्क्स तुमचे ऍडिशनल वेटेज असतात. फर्स्ट राऊंडसाठी तुमचं 85 पुढे प्रायव्हेट कॉलेज जरी असलं तरी 85 आणि पुढचे पर्सेंटाईलसाठी अलॉटमेंट होतं. मग घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, तुम्ही सेकंड राऊंडसाठी जाऊ शकतात.
सेकंड राऊंडसाठी तुम्हाला पुन्हा कॉलेज कोड टाकता येतात, कॉलेज कोड चेंज करता येतात, फ्लोट, फ्रीज, रिफ्यूज हे ऑप्शन असतात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित नाही की फ्लोट म्हणजे काय, फ्रीज म्हणजे काय, रिफ्यूज म्हणजे काय, तर त्यावरती सुद्धा आपण स्वतंत्र व्हिडिओ टाकणार आहोत. तुम्ही कॉलेज कसे टाकायचे त्याविषयी आता सध्या विचार करा. फ्लोट, फ्रीज, रिफ्यूज साठी आपण सेपरेट व्हिडिओ त्या ठिकाणी टाकणार आहोत. आता पहिल्या महाविद्यालयाचं तुमचं झालं, पहिल्या राऊंड मध्ये तुम्ही कॉलेज सिलेक्ट केलात, काही विद्यार्थ्यांना मिळालं त्यांचं अभिनंदन राहील, आणि ज्यांना मिळालं नाही त्यांनी सेकंड राऊंड साठी जायचंय. आता कॉलेज कोड टाकल्यानंतर तुम्ही सेकंड राऊंड साठी सुद्धा पुन्हा प्रेफरन्सेस बदलता येतात. प्रेफरन्सेस बदला, आपल्याला हवं असलेलं कॉलेज घ्या, आणि मिळत नसेल तर पुन्हा थर्ड राऊंड साठी जा. आता सेकंड राऊंड साठी महाविद्यालयाचं कॉलेज कोड कधी द्यायचे तुम्हाला, तर सेकंड राऊंड साठी कॉलेज कोड द्यायचे तुम्हाला 13 आणि 14 ऑगस्ट रोजी, बरोबर. आता सेकंड राऊंड साठी मेरिट थोडंसं खाली येतं, ते येतं 75 ते 70च्या दरम्यान, बरोबर आहे. 75 ते 70च्या दरम्यान 13 आणि 14 ऑगस्टला तुम्हाला सेकंड राऊंड साठी कॉलेज प्रेफरन्सेस द्यायचे. सेकंड राऊंडची यादी लागेल तुमची 16 ऑगस्टला सायंकाळी, आणि सेकंड राऊंडला 17 ते 19 दरम्यान तुम्हाला महाविद्यालयामध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. तुम्हाला जर समजा कॉलेज घ्यायचं नसेल तर तुम्ही ऑनलाईन घरून त्या ठिकाणी रिफ्यूज ऑप्शन सिलेक्ट करू शकतात. त्याला रिफ्यूज म्हणजेच कॅन्सल म्हणत असतात. परंतु तुम्हाला जर फ्लोट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलरली त्या महाविद्यालयामध्ये जाऊन रिपोर्ट करायला लागेल, डॉक्युमेंट्स द्यावं लागतील, ओरिजिनल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होतात, फ्लोट हे ऑप्शन निवडावं लागेल, आणि पुढच्या राऊंडसाठी अपीअर होता येईल. तर ही प्रोसेस राहील तुमची 17 ते 19 दरम्यान. महत्वाचं म्हणजे फ्लोट हे ऑप्शन फक्त पहिल्या राऊंडसाठी तुम्हाला सिलेक्ट करता येईल. त्यानंतर सेकंड आणि थर्ड राऊंडसाठी डायरेक्टली तुम्हाला कॉलेजसाठी ऍडमिशन घ्यायचे आहेत. आता पुढे गेल्यानंतर तिसरा राऊंड सुरू होतो. मग तिसऱ्या राऊंडसाठी प्राधान्यक्रम देण्याची तारीख आहे आपली जर पाहिली तर तुम्हाला 20 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या दिवशी तुम्हाला तिसऱ्या राऊंडसाठी प्रेफरन्सेस देता येतील, बरोबर आहे. प्राधान्यक्रम देणे म्हणजे काय, विद्यार्थ्यांना वाटतं की सर मला अजून बी जर चांगलं कॉलेज घ्यायचं असेल, माझं पर्सेंटाईल चांगलं आहे, पहिल्या दुसऱ्या राऊंडमध्ये माझे प्रेफरन्सेस चुकले होते, तर तुम्ही 20 आणि 21 तारखेला तिसऱ्या राऊंडसाठी प्रेफरन्सेस देऊ शकतात, आणि त्यातून तुम्ही चांगलं महाविद्यालय मिळवू शकतात. ओके, चला पुढे आल्यानंतर तिसऱ्या राऊंडची तुम्हाला डिस्प्ले होईल मेरिट 23 ऑगस्ट 2025 रोजी, आणि तिसऱ्या राऊंडचे ऍडमिशन असतील कॉलेजमध्ये 24 ते 26 दरम्यान. आता तिसऱ्या राऊंड मध्ये जे काही तुम्हाला महाविद्यालय मिळेल ते महाविद्यालय तुम्ही शुअरली घेऊन टाकायचं आहे. त्याच्यासाठी घ्यायचं आहे की पुढचा राऊंड हा डायरेक्टली स्पॉट राऊंड असतो. म्हणजेच काय, तर गव्हर्नमेंट कॉलेजला जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग करायला लागते. हायस्ट पर्सेंटाईल ज्यांना असेल त्यांना कॉलेज मिळतं. मेरिट वाईज, कॅटेगरी वाईज, रिझर्वेशन वाईज तुम्हाला कॉलेज त्या ठिकाणी अलॉट केल्या जातात. म्हणजे तिसऱ्या राऊंड मध्ये जर तुम्हाला शासकीय कॉलेज मिळत असेल, निमशासकीय मिळत असेल, किंवा प्रायव्हेट ग्रेड मिळत असेल, तर डेफिनेटली तुम्ही घेऊन जा. स्पॉट राऊंड साठी जास्त रिस्क घ्यायची गरज नाही, कारण स्पॉट राऊंड साठी अगदी 10% जागा, 10% जागा खाली राहतात. त्यानुसार आपलं ऍडमिशन झालं पाहिजे, याची आपण मग तेवढी रिस्क घ्यायची असते. स्पॉट राऊंड म्हणजे रिस्क फॅक्टर असतो, फार मोठा रिस्क फॅक्टर हा स्पॉट राऊंड मध्ये असतो, बरोबर आहे. म्हणून तुम्ही तिसऱ्या राऊंड मध्ये ऍडमिशन कन्फर्म करून घ्या, जेणेकरून आपल्याला बाकीची काळजी करायची आवश्यकता राहणार नाही. मग ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स चांगले आहेत, किंवा ज्या विद्यार्थ्यांना अगदीच कमी मार्क्स आहे, परंतु काही विद्यार्थी वेटिंग साठी थांबलेत की आम्हाला स्पॉट राऊंडला जायचंय, स्पॉट राऊंड मध्ये आम्हाला ऍडमिशन करायचंय. स्पॉट राऊंड म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायला लागते, युनिव्हर्सिटी हेडक्वार्टरला जाऊन आपल्याला रिपोर्टिंग करायला लागते, आणि त्यानुसार आपल्याला मग ऍडमिशन मिळतात. तर स्पॉट राऊंड हे नव्यानं त्याची प्रोसिजर आलेली आहे की स्पॉट राऊंड असतील तुमचे 29 ऑगस्ट, 30, 31, 1, 2 आणि 3. स्पॉट राऊंड विषयी आपण सेपरेट व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये टाकलेला आहे, तुम्ही खाली जाऊन डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकतात, आणि स्पॉट राऊंड विषयीची डिटेल माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. परंतु 29 तारखेला 85 व त्यापेक्षा अधिक, 30 तारखेला 65 व त्यापेक्षा अधिक, 50% पेक्षा अधिक असतील तर 31 तारखेला रिपोर्टिंग करतील, आणि 1, 2, 3 सप्टेंबरला 50, 35 आणि ऑल एलिजिबल कॅन्डिडेट. म्हणजे काय, तर स्पॉट राऊंडला वेगवेगळ्या पर्सेंटाईल नुसार त्या दिवशी त्या कॉलेजमध्ये तिथं बोलवलं जातं. तुम्ही स्वतः जायचंय, ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन त्या ठिकाणी आपलं ऍडमिशन होतं, सीईटी सेलची फीस पेड करायची, आणि तुमचं ऍडमिशन कन्फर्म होत असते, बरोबर. तर अशा पद्धतीने अपडेटेड शेड्यूल आहे विद्यार्थी मित्रांनो. या शेड्यूलनुसार तुम्हाला कार्यवाही करायची आणि आपलं ऍडमिशन कन्फर्म करायचंय, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पुढे जाऊन तुमचं प्रोसिजर कंप्लीट करून घ्या, आणि आपल्याकडे जे काय डॉक्युमेंट्स त्रुटी राहिले असतील तर ते त्रुटी पूर्ण करून तुम्हाला जे काय राहिलेले प्रोसिजर आहे ते प्रोसिजर कंप्लीट करायची आहे. आता यामध्ये महत्वाचं म्हणजे की आपल्या ऍडमिशन फॉर्म मध्ये जर तुम्ही बघितलं की ऍडमिशन फॉर्म मध्ये जर काय त्रुटी येत असेल तर ते तुम्ही एक महत्वाचं त्या ठिकाणी बघायचंय. आणि एक मिनिट, ऍडमिशन फॉर्म मध्ये जर काही त्रुटी दाखवत असेल तुम्हाला तर त्या त्रुटी तुम्ही बघायच्या आहेत, आणि त्यानुसार आपली जर काही त्रुटी येत असेल तर त्या त्रुटी दुरुस्त करायच्या आहेत, बरोबर. मग त्या ठिकाणी त्रुटीमध्ये कोणती तुम्हाला त्रुटी दिसेल, तर बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट्स फॉर्म मध्ये असं दाखवते की डॉक्युमेंट्स इज पेंडिंग, बरोबर आहे.
तर पेंडिंग जर दाखवत असेल तर त्या ठिकाणी ग्रीव्हन्सेस पिरियडमध्ये तुमचे ते प्रॉपर डॉक्युमेंट्स अपलोड करा. जर फॉर्ममध्ये स्क्रुटनी रिमार्क जर असा येत असेल की ऑल डॉक्युमेंट्स आर अप्रूव्ड, पेमेंट स्टेटस कंप्लीट असं जर येत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. परंतु तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाका आणि फॉर्म स्टेटस चेक करा. जर त्या ठिकाणी काही त्रुटी दाखवत असेल तर स्क्रुटनी फॉर्म येतो, स्क्रुटनी प्रिव्ह्यू फॉर्म त्या ठिकाणी बघा आणि मग पुढची प्रोसेस करा. त्यानंतर त्यामध्ये जर काही त्रुटी तुम्हाला दाखवत असेल तर त्या त्रुटी दुरुस्त करून घ्या. ग्रीव्हन्सेस पिरियडमध्ये काय अडचण येत असेल तर आम्हाला नक्कीच कॉल करा. आणि पुढील माहितीसाठी आपले जे काही कंटिन्युअसली व्हिडिओ येणार आहेत त्यासाठी तुम्ही युट्यूब चॅनलवरती ट्यून राहा. तुम्हाला काही त्रुटी आली तर आपल्या नंबरवरती संपर्क करा. तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन नक्कीच केलं जाईल. त्यासाठी आम्ही नक्की 100% आपल्यासाठी कटिबद्ध आहोत. धन्यवाद.